राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा चित्तेच्या वेगाप्रमाणे धावत आहेत. ठाकरे सेनेचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असून यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या देखील नावाची प्रामुख्याने चर्चा होते. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप आपला निर्णय, पुढची राजकीय भूमिका जी काय आहे ती स्पष्ट केलेली नाही. आज ओमराजे याच ठिकाणी 4 वाजता आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून आपली जी पुढची राजकीय दिशा जी आहे ते ठरवणार आहेत. या ठिकाणी आपण पाहता कार्यकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहूयात काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या ओमराजे निंबाळकर यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे, कार्यकर्त्यांना काय वाटतंय. दादा काय सांगाल, ओमदादांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे? ओमदादांनी सध्याला आहे ना, शिंदे सेनेत जाण्यात काही अडचण नाही. धाराशिवच्या विकासासाठी जावं. दादा काय वाटतं आपल्याला, ओमदादांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे? ठाकरेंसोबत राहिलं पाहिजे की शिंदेच्या सेनेत गेलं पाहिजे? ओमदादांनी शिवसेना शिंदे गटात गेलं पाहिजे असं वाटतं मला, माझं वैयक्तिक मत आहे. कारण सध्या राजकीय परिस्थिती बघता ओमदादाला बॅटर पर्याय म्हणजे शिंदे गटच आहे सध्या. आणि विकासाचं विजन आणि निधी, सत्ता असल्यामुळं निधी भरपूर भेटते, त्याच्यासाठी ओमदादा शिवसेनेत जाणं हाच पर्याय चांगला आहे. दादानं भर सभेत भाषणात ठाकरेंसोबत प्रतारणा करणार नाही, गद्दारी करणार नाही, आपल्यासोबत राहील अशा घोषणा देखील केलेल्या, सभेत भाषणं देखील केलेले आहेत. बरोबर आहे, राजकारणात काही होतं, विकासासाठी काही होतं, विकासासाठी होतं, राजकारणात काही होतं राजकारणात. दादा काय वाटतं, ओमदादानं काय केलं पाहिजे? दादानं निर्णय घेतला ते योग्यच आहे. दुसरा कोणता निर्णय शिंदे घेतला? गटात जाण्याचा निर्णय घ्यायचा, आता ते स्पष्ट करतील आल्याच्या नंतर. पण तो निर्णय घेणार आहे ते योग्यच असणार आहे. कारण का पद असून त्याला व्हॅल्यू नाही आहे, सत्ता पाहिजे. सत्ता असेल तर धाराशिवचा विकास होणार आहे. त्यासाठी दादा जो निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे. काय वाटतं तुम्हाला? खासदार साहेब दादा जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील. पण जर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. आणि सत्तेत समाविष्ट होण्यासाठी त्यांना एकमात्र पर्याय शिंदे गटात पक्षप्रवेश करणे किंवा जाणे. तर विकासाचं विजन समोर ठेवून जर हे करत असलं तर आता एक आहे, थोड्या काय गोष्टी हो का, इकडं निष्ठा बघितली तर कार्यकर्त्याची किंवा जिल्ह्याची कामं होऊ शकत नाही ती. मग कामं करायची म्हणलं, काय करायचं म्हणलं तर शेवट सत्तेत जाणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओमदादांनी सत्तेत जावं, कारण जिल्ह्याचा विकास करायचा असेल, विकास कामं करायची असेल, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर ओमराजेंनी सत्तेत जाऊन कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, असं देखील या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, गोवर्धनवाडी, धाराशिव.